काही अनोळखी लोक आहेत, पण बऱ्यापैकी ऑनलाईन मध्यंतरी आपण कोरोनाच्या काळात होतो तेव्हा ऑनलाईन मला प्रत्येकाने जवळपास बघितलेलं असावं. आज प्रत्यक्ष ऑफलाईन तुमच्या समोर या ठिकाणी येतो. महाराष्ट्र राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे आणि डायट यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ब्लेंडेड मोड कोर्स आजपासून सलग 3 दिवस सुरू करण्यात आलेला आहे. मी नाझरे पांडुरंग मनोहर, माझं गाव 32 शिराळ्यातील बरेचसे आहेत. इंगरूळ या एकाच शाळेत गेली 31 वर्ष अध्यापन करतोय, कारण आमची दुसरी शाखा नाही. MA BEd आहे. सलग 2 वर्ष 18-19 बेतूळ सेंटर म्हणून काम केलं. 22 वर्षे नियामक म्हणून कोल्हापूर बोर्डामध्ये काम करतोय. मागच्या वर्षी सहाय्यक CM म्हणून पण होतो आणि पुनर्मूल्यांकन तपासणी अधिकारी निवड म्हणून सुद्धा मागच्याच आठवड्यात निवड झालेली होती. हे बरेचसे उपद्व्याप सांभाळत असताना माझ्याकडं मोहिते सरांचा फोन आला आणि या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी तुमच्यामध्ये मी बसणार होतो, पण इतकी खरोखर माझी अडचण होती की मला सलग 3 दिवस यायला मोहिते ते जमणार नव्हतं. म्हणून मी सरांना विनंती केली की जर जरा थोडंसं काय ॲडजस्ट करता येते का बघा. तर त्या अनुषंगानं मोहिते सरांनी मला डायरेक्ट तुमच्यासमोर उभं केलं. चांगली गोष्ट आहे, 1 दिवस का असे ना. यामुळं आपण समोरासमोर येतोय. माझ्याकडे जो विषय आलेला आहे तो मराठी विषय अध्ययन अध्यापनात 21व्या शतकातील शिक्षकाची भूमिका. आता ती शिक्षकाची भूमिका सांगत असताना मुळात शिक्षकाची भूमिका हा शब्द बघा. भूमिका या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर जे नाही ते आहे असं समजून वागणं किंवा कृती करणं म्हणजे भूमिका. मग कुठंतरी थोडंफार मनाला लागतं असं, अरे आम्ही भूमिका करतोय काय, आम्ही शिक्षक आहोत, ते विसरून चालणार. ठीक आहे, मान्य करू. मी माझ्या घरामध्ये कुणाचा तरी भाऊ असेल, मी कुणाचा तरी वडील असेल, कुणाचा तरी आजोबा असेल, कुणाचा तरी चुलता असेल, समाजामध्ये मी या देशाचा नागरिक असेल, व्यक्ती असेल, हे सगळं मान्य आहे मला. पण जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा मी शिक्षक असतो. शिक्षक ही भूमिका मला पार पाडावी लागते. मग माझं म्हणणं थोडंफार असं आहे की या इतर भूमिका पार पाडत असताना मी त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षक थोडंफार का होईना असलं पाहिजे. तेव्हाच कुठं शाळेमध्ये खऱ्या अर्थानं ज्याला जातीवंत किंवा हाडाचा शिक्षक असं संबोधतात त्या अनुषंगाने मी काहीतरी करणार. मला माहिती आहे माझ्या पुढे सगळे दिग्गज आहेत. आमचे सन्माननीय मोहिते सर आहेत, कोणाकोणाची नावं घेऊन सन्माननीय नाना आहेत, पाठीमागे बसलेले मॅडम आहेत, आपल्या बऱ्याच जणांचा परिचय आहे. आणि मग या ठिकाणी आपल्यासमोर मी जो विषय मांडतोय त्या विषयाच्या अनुषंगाने जर विचार केला तर गेल्या 2च महिन्यापूर्वी निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणीचं ट्रेनिंग होतं. याच्यामध्ये आपल्यातील बरेचसे सहभागी असतील सुद्धा. त्या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे होतं 2020, मागापासून मॅडम जे सांगत होत्या त्या अनुषंगानं त्या धोरणामध्ये ही 21व्या शतकातील शिक्षकाची भूमिका पूर्णपणे आली आणि मी तीच भूमिका या ठिकाणी मांडण्याचं काम करतो. ती शिक्षकाची भूमिका नेमकी कोणती असावी. आम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे की विद्यार्थी कसा असावा, विद्यार्थ्याची भूमिका कशी असावी. मला संस्कृत विषय नाही, पण कुठेतरी ते सुभाषित ऐकलं होतं, ताकम दृष्टम बकम ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहारी ब्रह्मचारी विद्यार्थी पंचलक्षण. कदाचित उच्चारामध्ये माझा चूक होईल कारण माझा विषय नाहीये, मी ऐकलेलं. त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे, काकम दृष्टम बकम ध्यानम, कावड्यासारखी दृष्टी, बकम ध्यानम, बगड्यासारखं ध्यान पाहिजे. काकम दृष्टम बकम ध्यानम श्वान निद्रा तथैव, श्वान कुत्र्यासारखी झोप पाहिजे. अल्पहारी जेवण, अल्प प्रमाणात कमी जेवण, मोजकाच आहार घेतला पाहिजे आणि सकस आहार पाहिजे तो. आणि शेवटी 5 ब्रह्मचर्याचं पालन विद्यार्थ्यांना केलं.
जेव्हा विद्यार्थी कसा असावा, विद्यार्थ्याची 5 लक्षणं आम्ही असे सांगतो, तेव्हा शिक्षक कसा असावा हे पाहणं आम्हाला गरजेचं आहे. मग शिक्षक हा तो बालक असला पाहिजे, तो पालक असला पाहिजे, तो शासक असला पाहिजे, तो व्यवस्थापक असला पाहिजे, आणि सगळ्यात 5वं महत्वाचं लक्षण की शिक्षक हा शिक्षक असला पाहिजे. आपल्याला पटेल हे साऱ्या असतात या सर्व गोष्टी. मग जेव्हा या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करतो तेव्हा शिक्षकाची भूमिका आम्ही व्यवस्थितपणे मांडू शकतो. मी या ठिकाणी पीपीटी वगैरे काही आणली नाही, कारण अवघ्या 2 दिवसाचा कालावधी मला मिळाला. सोमवारचं ते पत्र होतं आणि दुर्दैवानं सोमवार सोडायला त्या रात्री परगावी जावं लागल्यामुळं पीपीटी वगैरे तयार करता आले नाही. पण माझे मुद्दे मी व्यवस्थितपणे या ठिकाणी मांडतो आहे. सर्व मुद्द्यांना स्पर्श करून मी या ठिकाणी माझी भूमिका या ठिकाणी पार पाडतो. तर शिक्षकाची पहिली भूमिका कोणती? तर शिक्षक हा मार्गदर्शक असला पाहिजे. ही शिक्षकाची पहिली भूमिका. शिक्षक ज्ञान आणि प्रेमानं परिपूर्ण भरलेला शिक्षक हाच खऱ्या अर्थानं मार्गदर्शक असतो. त्याच्यातही ज्ञान पण पाहिजे आणि प्रेम पण पाहिजे. आम्हाला नमिता माधुरी शानबाग यांचा पाठ आठवतो, प्रीतम, बरोबर ना? त्या बाईंनी हा प्रीतम एकलकोंडा होता, भूम्या होता, अबल होता, न बोलणारा होता, शाळेत मार्क्स त्याला कमी पडायचे, निबंधामध्ये अनेक चुका होत्या. तेव्हा त्याला विचारलं की त्याला सांगितलं तू तुझ्या आई बाबांना घेऊन ये. त्यानं सांगितलं बाबा माझे सैन्यात जवान आहे, सीमेवरती असतात, आई 4 वर्षापूर्वीच गेली, माझा सांभाळ मामानी केला. मग मामांना घेऊन ये. मामांना घेऊन आणलं तर मला मामी मारे असं तो सांगतो. अगोदरच माझा त्यांनी सांभाळ केलेला आहे बाबांनी केलेल्या विनंतीमुळे. पण ही त्याची सगळी बाजू त्या बाई समजावून घेतात, त्याला पोटाशी जवळ धरतात. हे त्या बाईच्या अंतरंगातील जे प्रेम आहे ते तुमच्या आमच्यामध्ये असते. मग आम्हाला खऱ्या अर्थानं मार्गदर्शक होता येईल. म्हणून शिक्षक हा ज्ञानानं भरलेला असला पाहिजे आणि प्रेमानं सुद्धा तो भरलेला असला पाहिजे. पोती पडपडके पंडित भयानक होय, 10 अक्षर प्रेम का पडे सो पंडित. पोती वाचून 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 पंडित होणारच आहे, नाही असं नाही. पण नुसता पोती वाचून, नुसतं ग्रंथ वाचून, नुसतंच ज्ञान संपन्न असून पण नाही होत चालणार. त्या ज्ञानाचा व्यवस्थितपणे वापर करता आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. 10 अक्षर प्रेम का पडे सो पंडित. खऱ्या अर्थानं ज्याच्या ठाई, ज्याच्या हृदयामध्ये प्रेम भरले, हे प्रेम विद्यार्थ्याप्रती शिक्षकाच्या अंगी असलं पाहिजे. माझ्या समोर असलेला माझा विद्यार्थी हा माझा पाल्य आहे, माझा मुलगा आहे असं समजून आम्ही त्याला शिकवलं. बाईंनी त्याच पद्धतीनं शिकवलं. म्हणून त्या मुलानं आईच्या ज्या बांगड्या ठेवलेल्या होत्या त्या बांगड्या बाईंना फेकल्या. किती जवळीक हो. या हृदयाची त्या हृदयी घातले, हृदय हृदय येतच हे व्हायला पाहिजे. म्हणून मार्गदर्शक ही शिक्षकाची पहिली अत्यंत महत्वाची भूमिका. यानंतरची शिक्षकाची 2 क्रमांकाची किंवा या 2ऱ्या क्रमांकाची भूमिका आहे की शिक्षक हा शिल्पकार असला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जी काही 22-23 प्रकरणं होती ते सगळं 1 महिना सतत आम्ही ते अभ्यास करत होतो. तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं नसणार. त्याच्यातून काढलेलं सार तुमच्या समोर ठेवतो. तो शिल्पकार असला. तर शिल्पकार काय करतो? मूर्ती घडवतो, बरोबर आहे? मग दगडाची तो मूर्ती, दगडापासून मूर्ती घडवत असताना नको असलेला भाग तो फक्त बाजूला करतो आणि एक सुंदर शिल्प विद्यार्थ्यांसमोर, तो सुंदर शिल्प निर्माण करतो. आम्ही ती गरिमांची कविता ऐकलेली आहे. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी खाली तो धपाटा आत आधाराचा. गरिमांचं काव्य. आधी तुडवी तुडवी मग हाते पुरवाळी, ओल्या मातीच्या गोड्याला ही आकृती वेगळी. घट जाती थोरा घरी, घट जाती राऊळात, कुंभारा सारखा गुरु नाही रे. ही भूमिका आपली असली. प्रसंगी 2 शब्द विद्यार्थ्यांना आपण बोलत असताना कधीतरी राग अनावर होतो, कधीतरी विद्यार्थ्याला रागानं बोलावंसं वाटतं. मला नाही वाटत तुम्हाला त्याचा शिक्षक हातामध्ये छडी घेत असतो.
मराठीच्या शिक्षकाला शब्दाचे बोलच विद्यार्थ्याला पुरेसे असतात. किंवा विद्यार्थ्याकडे बघितलं तरी सुद्धा मगाशी सर म्हणाले बरोबर आहे की काही वेळेला मराठीच्या तासाला हा तास मराठीचा आहे का विनोदाचा असा संभ्रम कदाचित पडतो. पण माझ्या मते मी कसा आहे यावर सारं काही अवलंबून. बरोबर आहे, माझी गोष्ट तुम्हाला पटते का बरं? मी कसं अध्यापन करतो, मी कसं शिकवतो. जेव्हा हा शिल्पकार माझ्या जागा असेल अशा वेळी नक्कीच आपण विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे घेऊ. पण जर खऱ्या अर्थानं जर विचारच करायचा म्हटलं तर प्रत्येक बालक हा मुळातच निसर्गाचं अद्वितीय शिल्प. आपण फक्त ते सुसंस्कारित करायचं. प्रत्येक जण तो मुलगा तुमच्या समोर आलेला तो स्वतःच एक उत्तम शिल्प आहे, ती उत्तम मूर्ती आहे. आम्हाला फक्त त्याला सुसंस्कारित करायचं. ही शिल्पकाराची भूमिका आम्हाला पार पाडायची. यानंतर शिक्षक हा मित्र असला पाहिजे. शिक्षकाची भूमिका काय बघा नंतरची. आता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षक हा विद्यार्थ्याचा मित्र असला पाहिजे. मग हा मित्र जो आहे तो मित्र विद्यार्थ्याशी बोलला पाहिजे. सर मग काही सांगितलं बरोबर, मला खूप आवडतं ते. हे बोल अनौपचारिक. प्रत्येक वेळेला माझी प्रमाण भाषा विद्यार्थी तास संपला, लहान सुट्टी असेल मोठी सुट्टी असेल, तुमच्याकडे तो विद्यार्थी काहीतरी शंका घेऊन येतो. तुम्ही त्या ठिकाणी वर्गात शिक्षक असतो त्याच पद्धतीने त्याच्याशी जर तुम्ही बोललात तर तुमचा विषय कदाचित नावडता होईल. मराठी हा विषय बहुतेक सर्व विद्यार्थ्यांचा आवडता असतो. आपण नावडता नाहीये तुला. आपण त्या ठिकाणी त्याला मित्राप्रमाणे वागूया, त्याच्याशी थोडीशी जवळीक आपण साधूया. नको त्याच्या खांद्यावर हात ठेवायला, पण त्याच्या पाठीवर तरी कधीतरी हात आपण फिरवूया. हे मित्रत्वाचं नातं आम्ही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मध्ये निर्माण करतो. तेव्हा आपला विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडतो. मी तू आहे आणि तू मी आहे. हा मी तू होईल आणि तू मी होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण मित्रत्वाचं नातं निर्माण करतो. कृष्ण आणि अर्जुन यांचं नातं कसं झालं नंतर कृष्णार्जुन मध्ये ते रूपांतर झालं. नाही कृष्ण वेगळा, नाही अर्जुन वेगळा. हे विद्यार्थ्यांनी आमच्यामध्ये हे झालं पाहिजे. हे मित्रत्वाचं नातं आम्ही या 21व्या शतकामध्ये शिक्षकाची भूमिका पार पाडत असताना ते मित्रत्वाचं नातं आम्ही जोपासलं पाहिजे, आम्ही ते सांभाळलं पाहिजे. याच्यानंतरची शिक्षकाची भूमिका आहे 4 क्रमांकाची भूमिका. ती भूमिका म्हणजे शिक्षक हा नेता पाहिजे. शिक्षक हा नेता पाहिजे. असे आपण जीवन कौशल्य वगैरे ज्या ठिकाणी अभ्यासली तेव्हा याच्यामध्ये बरंचसं काही काही आलेलं आहे. कदाचित त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकेल, पण ती पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करून थोडंसं वेगळे करून तुमच्यासमोर शिक्षक हा नेता पाहिजे. आम्हाला घेता शब्द माहिती, देता शब्द माहिती. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, आमचा सगळ्यांचा तोंडपाठ आहे. घेता घेता एक दिवस, बरोबर ना? विंदांचं काव्य आम्हाला परिचित आहे. मग अशा पद्धतीने विचार करा. नेता म्हणजे काय? नेता या शब्दाचा अर्थ काय होतो? बरोबर घेऊन जाणारा नेता. कधीही पुढे जाणारा नसावा, नेता मागे राहणारा सुद्धा नसावा. नेता बरोबर असणारा नेता, नेणारा तो नेता. ही नेत्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी पार पाडायची. जरा थोडस धार्मिकतेकडे माझी ओढ असल्यामुळं एक छोटासा अभंग तुम्हाला सांगतो, नानांना खूप परिचित असेल. नेता कसा असावा? नेता माझ्या विठ्ठलासारखा, नेता माझ्या विठू माऊली सारखा असावा, माझ्या विठोबासारखा नेता असावा. मग विठोबा कसा आहे? आमची संत जनाबाई खूप छान सांगते बघा. विठू माझा लेकरू बाळा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी, बंका कडेवरी नामा करांगुली. अहो विठोबाच्या सोबत आहेत हे सगळे संत जण. हा गोपाळांचा मेळा विठ्ठलाच्या समवेत आहे.
शिक्षक असाच असावा, विद्यार्थ्यांच्या समवेत असावा. तो नेता आहे शिक्षक, पण विद्यार्थ्यांना घडवत घडवत त्यांच्या बरोबरीनं जाणार असावा. येऊ दे विद्यार्थी तुमच्याकडे, तुम्ही त्याला 2 शब्द सांगा, त्याला तुम्ही 2 घरच्या गोष्टी सुद्धा विचार. आमच्या संभाषणामध्ये हे सगळं येतं बरं का, हे सगळं येतं संभाषणामध्ये. तुम्ही त्याला विचारा, अरे तिथे तुला शेती किती आहे, जरा त्याच्याशी चर्चा करा. कोणतं पीक शेतामध्ये तू घेतोस, त्याला बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे, जराशी त्याच्याशी चर्चा करा, त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न. म्हणजे तुमच्या बरोबर तो असेल आणि तुम्ही त्याला सोबत मग आपोआपच तो विद्यार्थी तुमच्याकडे येणार आहे. तुमच्या भाषेतील तुम्ही जो विषय मराठी शिकवत आहात याच्यातील काही अडथळे जर त्याच्या अंगी असतील किंवा काही गोष्टी जर त्याला समजत नसतील, तो सहजपणे तुमच्यापर्यंत येईल. नेता हा अशा पद्धतीनं असतो. पुढची भूमिका आहे शिक्षकाची, खूप चांगली भूमिका आहे. शिक्षक हा गायक पण असावा. आता गायक म्हटल्यानंतर मला फार मोठा प्रश्न पडतो की माझा आवाज नाही चांगला, पण सगळ्यांचाच आवाज चांगला असतो असं नाही. मग आवाज चांगला नाही म्हणून मी गाणं गायचं नाही तर मला कविता शिकवणं भाग पडतं. तेव्हा मला कविता जरा थोडी का असेना जरा तालासुरात म्हणून दाखवली पाहिजे. बऱ्याच शिक्षकांचा आवाज खरोखर खूप चांगला आहे, उत्तम सुरपेटीवर ते गाणं गातात. गाण्याने आपला विषय सुद्धा हलका होतो, कवितेला चाल लावून विद्यार्थ्याला ते समजते. आणि मग आपल्या मनातील कोणताही विषय असेल, एक परवा सांगतो उदाहरण तुम्हाला. आम्ही जेव्हा 2 वर्षापूर्वी ऑनलाईन कार्यशाळा घेत होतो तेव्हा मनक्या पेरेन लागा या कवितेला सुद्धा चाल लावली. मनक्या पेरेन लागा 10वीला असलेला पाठ. आणि मग यामुळे कविता विद्यार्थी त्या शब्दात काय आहे हे सुरुवातीला आता पण कळत नव्हतं जेव्हा सुरुवातीला पुस्तकात, पण नंतरचा पलीकडचा भाग असल्यानंतर समजू लागलं. पण हीच कविता वर्गात जर गाऊन दाखवली तर असे लगेच विद्यार्थ्यापर्यंत जाऊन पोहोचतो, अरे यात काहीतरी आहे, त्यांना ते वाटू लागतं. ती थोडीशी चाल अशी होती बघा, 4 ओळी मी इथं लिहून आणलेले आहेत. एक बीज मी मगडच, एक बीज मी मगडच, जमितीवरून नातो जुडच, जमितीवरून नात जुडच, धुडवून लगाडच जीव, धुडवून लगाडच जीव, आसो काही घडच, एक बीज मी मगडच. जरा ऐकायला कानाला बरं वाटतं, विद्यार्थ्याला वाटतं वा छान आहे पाठ, त्याला तो गोजड जातो. जरा गाऊया. आपल्या अंगी कला गाण्याची नसेल, मला माहितीये मला सूर नाही लागत, मी प्रयत्न केला होता, माझा वरचा सा लागत नव्हता. मी सारे गम पदनीच हे शिकलो सगळं, ओंकार प्रधान उत्तम प्रकारे गायला शिकलो. कारण गायक अगोदरच आहे, ही गोष्ट अगोदरचीच आहे. पण जो वरचा सा आहे ना तो सा आवाज चढत 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 वर जातो ना, तेव्हा शेवटचा सा आहे तिथे गेल्यानंतर आवाज फाटतो. लिली हारले तिथे गेल्यानंतर आवाज फाटतो. आणि मग एकदा आवाज तो फाटला की मग बसतो आवाज बसतो. आणि पुरुषांचा एकदा म्हणजे आवाज बसला की 2-4 दिवस मग त्या विविध घोड्या खा वगैरे वगैरे लगेच काय आवाज सुरू होतो. पण प्रयत्न करायला तर काय हरकत आहे. लहान मुलांना आपल्या समोर असलेल्या जरा गाणं गाऊन, मला असं नाही म्हणायचं की पाठ्यपुस्तकातल्याच कविता आपण विद्यार्थ्यांसमोर गाऊन दाखवाव्या. जरा पाठ्यपुस्तकाच्या बाहेर काही चांगलं असेल ते सुद्धा सांगावं. लहान मुलं आहेत आपल्या समोर. एक परवाचं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, गायक असावा या अनुषंगानेच सांगतो. आमच्याकडे वक्तृत्व स्पर्धा होती तालुकास्तरीय मागच्या आठवड्यामध्ये, जोशी मॅडम आपल्याला माहिती असते. मागच्या आठवड्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्याच्या परीक्षेत दिलीप गायकवाड आहेतच, आमचे भोयटे सर, अशोक भोयटे सर पण होते, मीही परीक्षक होतो आणि लोकरे सर एक परीक्षक. आणि इथं झालं काय, निकाल आता जाहीर करायचा. स्पर्धा संपल्या, वक्तृत्व स्पर्धा संपल्या, निकाल जाहीर करायचा. अशोक भोयटे कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल, असामान्य व्यक्तिमत्व, खूप छान बोलतात, समुपदेशन करतात अशोक भोयटे सर. आणि मग ते जेव्हा निकाल विद्यार्थ्यांना सांगायचा तेव्हा 2 शब्द परीक्षकांनी बोलावे असं संबंधितांनी आम्हाला सांगितलं. भोयटे सर कुठले उत्तम प्रकारे बोलले. विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचे पालक आहेत, शिक्षक पण समोर आहेत, उत्तम प्रकारे बोलले.
आणि बोलता बोलता ते काय बोलले बघा, त्यांनी सांगितलं की तुमच्या अंगी जो विषय आहे ते विषयाचं ज्ञान एक वेळ कमी असेल तर चालेल, पण कसं मांडताय याला महत्व, ज्याचा त्याचा विषय हे त्यांनी सांगितलं. सगळेजण कान डोकावून ऐकत होते, मुलांनी पण ऐकलं होते. आणि नंतरचे परीक्षक लोकरे सर प्राथमिक शिक्षक पण राज्यस्तरीय प्रथम क्रमांक वक्तृत्व स्पर्धेमध्ये काढले. यामुळे त्यांना कसं बोलायचं हे अधिक परिचित माहिती, पण ते बोलायला उठले. त्यांनी सांगितलं आणि मग ते मार्गदर्शन करत असता असता बोलत 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 त्यांनी सांगितलं की विषय ज्ञान अत्यंत महत्वाचं झालं. नेमकं त्यांच्या उलट याचं. विद्यार्थी हे सुद्धा कान टोकावून सगळे ऐकत होते, पालक सुद्धा ऐकत, पण बोलणार कोण हो? त्यांनी एक सांगितलं, तुम्ही एक सांगताय. कुणी वादन माजवला नाही, सगळेजण ऐकत होते. झालं. हे 2 परीक्षक संपले, वेळ माझ्यावर आली. परीक्षक मी होतो, सर उठा 2 मिनिटं तुम्ही बोला. ठीक आहे म्हटलं, आपण आता काय जरा असं प्रयत्न करूया. मग मी त्यांना त्या विद्यार्थ्यांना बोलतो, पालकांनाही बोलतो की बोलके सर मगाशी उठले, त्यांनी सांगितलं विषय ज्ञान कधी असलं तरी चालेल, पण तुम्ही कसं मांडताय हे महत्वाचं. आणि आता लोकरे सर या ठिकाणी सांगतायत की विषय ज्ञान महत्वाचं. आता तुम्ही गोंधळात पडलेला असणार, बरोबर ना? हे असंच असतं हो, मोठ्यांचं बोलणं एकदा एक बोलणं असतं. मग लगेच त्यांना मी एक छोटीशी कविता गाऊन दाखवली सगळ्यांच्या पुढे. सगळेजण एकदम मग त्याच्यामध्ये तल्लीन. गायकवाड सर आपल्याला माहिती कुठली कविता होती? असे कसे हे मोठ्यांचे बोलणे, असे कसे हे मोठ्यांचे बोलणे, एकदा एक बोलणे. मुलं ऐकायला, एकदा एक बोलणे. अभ्यास केला तर म्हणतात नीज अजून थोडा, अभ्यास केला तर म्हणतात नीज अजून थोडा. उशिरा उठलो तर म्हणतात पसरलाय घोडा. असे कसे हे मोठ्यांचे. काय सांगायचं हेतू बघा, मोठ्यांचं बोलणं थोडंसं असं असतं, पण आम्हाला जेव्हा वर्गात आम्ही जातो काहीतरी घेऊन सोबत जाऊया ना, असं वर्गात त्यांना काहीतरी सांगूया ना. आंब्याच्या झाडाखाली जाऊ चला, आहा जाऊ चला, जरा सांगूया ना काहीतरी. माझा आवाजच चांगला पाहिजे का हो? नाही मला गाता येत, मला मान्य आहे, मी सूरपेटीवर नाही कधी बसलो, अभंग वगैरे बरेचसे काही माहिती असतील, पण मी भजनात कधी फक्त 2 इकडं तबला इकडं मृदुंग आणि मी नुसतं बाजूला बसलेलो असतो, हातामध्ये 2 टाळ घेऊन. मला या पलीकडे फारसे अभंग म्हणता येत नाही, पण काय करणार, गायलं तर पाहिजे. मग हे आपण गाऊया विद्यार्थ्यांच्या समोर, असं काहीतरी घेऊन जाऊ. चला पुढे जाऊया. शिक्षकाची पुढची भूमिका जी आहे ती भूमिका आहे तत्वज्ञाची. तत्वज्ञ, शिक्षक हा तत्वज्ञ असणार पाहिजे. पुढची भूमिका, तत्वज्ञ काय करतो? जीवनाचं अचूक सार शोधण्याचं काम, ही तत्वज्ञाची भूमिका. हे अचूक सार म्हणजे जीवनाचं जे तत्व आहे हे तत्व तो मांडतो. आम्ही कोण कविता माहिती, आम्ही कोण म्हणून काय पुसचे आम्ही असू देवाचे लाडके. आणि यामध्ये शेवटी येतो बघा, बोली पाकडिता तुम्ही निवडितो ते सत्व आम्ही निवडतो. हे सार, त्या पाठाचं सार, आम्ही जो घटक अध्यापनासाठी घेतलेला आहे तो घटक आम्हाला परिचित असतो. त्या पाठाचं सार आम्हाला माहिती पाहिजे. आम्हाला सारांश लेखनासाठी हा घटक उपयुक्त होईल का? सारांश लेखनासाठी बरोबर, विद्यार्थ्यांना ते सांगता येईल. पाठ ही पूर्वीची पद्धत होती, तो हेतुपत्रामध्ये अगोदरच पाठाचा सार सगळा सांगायचा अवघ्या 4-5 मिनिटांमध्ये. हे आम्हाला करता आले पाहिजे. ही तत्वज्ञानाची भूमिका, जी तत्वज्ञाची भूमिका आहे ती आम्हाला पार पाडता आली पाहिजे. यानंतर पुढची भूमिका जी आहे शिक्षकाची 21व्या शतकातील, ती नाट्य कलावंत किंवा नाट्य अभिनेतेची. शिक्षक जरा वेगळ्या परिभाषेमध्ये जरा थोडासा नाटकी परिभाषा म्हणजे काय, की शिक्षक वाचत असताना
त्याचा आवाजामध्ये चढ उतार मगाशी मुद्दा आलेला होता तो आरोह अवरोह जो गायन कलेमध्ये सुद्धा असतो. हा बोलत असताना पाठ शिकवत असताना त्याच्या पाठाच्या अनुषंगानं आवाज तो कमी जास्त व्हायला पाहिजे, मग वातावरण निर्मिती करता. लिली हार्लेचं उदाहरण या ठिकाणी देतो. लिली हार्लेचं जेव्हा आवाज बसला अशा वेळी त्या पाठामध्ये एक विधान आलेलं आहे पहा. विद्ध झालेल्या एखाद्या चंडोल पक्षानं आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करावी अशा सारखं ते केविलवानं दृश्य दिसत होतं. बरोबर ना? मग हे आम्ही जेव्हा वर्गामध्ये लिली हार्ले मांडतो तेव्हा लिली हार्लेचं दुःख विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आमची आवाजाची पट्टी थोडी खाली आली पाहिजे, तरच लिली हार्ले त्या मुलांना समजणार. आणि मग हसरं दुःख काय आहे म्हणजे दुःखातील सुख काय आहे तो चार्लीचे आपल्याला त्यानंतर करणार. त्याखेरीज नाही तो पाठ म्हणणार नाही. वीर बापू गायधनी नावाचा आम्हाला एक यापूर्वी पाठ होता का बघा, आठवीला असतो बरोबर ना. त्याच्यामध्ये ती दोन बालकं अडकलेले दुमजली इमारतीला आग लागलेली आहे आणि हे आईला कळतं. आई धावत पळत येते, सगळी लोक तिला अडवतात. तेव्हा ती म्हणते ना, वाचवावं माझ्या पिलांना, वाचवावं माझ्या पिलांना. हे सांगत असताना जणू आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत आहेत की काय असं मुलांना वाटतं. वातावरण निर्मिती अशा पद्धतीने आपण केली पाहिजे. त्यात एक वाक्य आहे का, लोकांची हृदये कर्मतीने कापल्यासारखी हयाळ. किती आवाज खालच्या पट्टीत आला पाहिजे. इथं विडंबन नाही करत पण वास्तव सांगतो. मला नाही कुणावर टीका करायची पण ते वाक्य मला अजूनही आठवतंय. कसं सांगितलं होतं असं की लोकांची हृदय कर्मतीने कापल्यासारखे का नाही घायाळ होतो. कळला का विरोधाभास काय करायचं. मला या ठिकाणी नाटककार जो म्हणतो ना तो या पद्धतीनं, मी नाही कुठं नाटकाचं प्रशिक्षण घेतलं पण आम्ही जेव्हा B.Ed ला होतो तेव्हा आमच्याकडून ही सगळी कौशल्य त्यांनी आत्मसात करून घेतलेले. जरा बोलूया ना त्या पद्धतीने, जरा प्रयत्न करूया ना. हा आम्ही जर प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा नाट्य कलाकार उत्तम आहोत आणि आपण ते होऊ शकतो. यानंतर शिक्षकाची पुढची भूमिका आहे. शिक्षक हा खऱ्या अर्थानं शिक्षक असा, नाहीतर हीच भूमिका आपण नेमकी बाजूला ठेवायची. बरोबर ना. शिक्षक हा खऱ्या अर्थानं शिक्षक असावा आणि याच शब्दामध्ये आपण पहिल्यापासून ऐकत असतो. मुलं सुद्धा निबंध लिहिताना या शब्दाची फोड करतात बघा. शिक्षक, सीचा अर्थ शिस्तप्रिय, क्ष क्षमाशील आणि क कर्तव्यदक्ष. शिक्षक शिस्तप्रिय असावा, त्याच्या अंगी शिस्त मुळात जर असेल ही शिस्त वक्तशीरपणाची असेल, सगळे शिस्त नेटकेपणाकडे असेल तर विद्यार्थी सुद्धा त्याचं अनुकरण करतात. कारण विद्यार्थी अनुकरण प्रिय येतो. तसे शिक्षक असतात. प्रारंभीच्या काळामध्ये मी जेव्हा सर्व्हिसला जातो तेव्हा 91-92चा कालखंड होता. नुकतंच B.Ed करून आलेलो होतो. इन्सर्ट वगैरे करणार आणि मग वरचं बटन असं लावणार. अशा सुरुवातीचा काळ बरं का, अगदी पहिलं वर्ष विद्यार्थी पण असेच वरचं बटन लावायला सुरुवात केली त्यांनी सुद्धा. आणि वरती उघडतंय हे सुद्धा विद्यार्थी विसरले. पण तो माझा पण काळ असाच होता. मी 20 ते बटन काढलं आणि मग विद्यार्थी अनुकरण करतात. शिक्षक हा कसा आहे, तो शिस्तप्रिय आहे का, वक्तशीरपणा त्याच्या अंगी, या साऱ्या बाबी महत्त्वाच्या. तो क्षमाशील असला. चुकीला प्रत्येक वेळेला शिक्षा काय गरजेचे आहे. चुकीला माफी नको का हो. कधीतरी चूक होणारच आहे पण चुकीला माफी सुद्धा केली. क्षमाशस्त्र जया नराची हाती, आम्हाला होता ना पाठ अभंग होता की क्षमाशस्त्र जया नराची हाती दुष्ट तया प्रती काय करी तृण नाही तेथे पडिला दावाग्नी जाय तो विजोनी सापस. आम्हालाच होता ना तो अभंग. असा क्षमाशील शिक्षक हा असला पाहिजे. किंवा अजून एक होता बघा पाठ, संत ज्ञानेश्वरांची ती उभी होती बघ. आणि पृथ्वी जया क्षमा नुबगे सावर जंगमा
जयाचे नि अमृते चंद्रमा निवडी जग. पृथ्वी कशी क्षमाशील आहे, ही चल अचल सृष्टी पृथ्वी ही त्या गुरूंनी धारण केलेली आहे असं त्याच्यामध्ये सांगितलं. आणि पृथ्वीची ही क्षमाशीलता आहे ती गुरूंच्याकडे असते. मग आम्ही गुरुच आहोत. आम्ही विद्यार्थ्याला प्रत्येक वेळेला चुकीला शिक्षा आपण नाही करतो. कधीतरी मगाशी मी म्हटलं त्याच्या खांद्यावर नका हो, त्याच्या पाठीवर कधीतरी हात फिरूया, जरा त्याच्या हृदयात शिरूया, जरा त्याला एखादी त्यानं चूक केली करण्याची शक्यता सुद्धा आहे. अशा वेळी आपण त्याच्या पाठीवरून हात फिरून बाळा असं काय, जरा प्रेमाने त्याला विचार, त्याला म्हणा, तो नंतर ती चूक करणार नाही. आणि कर्तव्यदक्ष हा शिक्षक असलाच पाहिजे. कर्तव्यणारा देवपण देईल. कर्तव्यच माणसाला देवपण प्राप्त करून देत असतं. संत तुकारामांचं उदाहरण छान आहे बघा. संत तुकाराम महाराज दिवस पावसाळ्याच्या रस्त्याने निघालेले असतात. वाटेमध्ये छोटासा खड्डा असतो, त्याच्यामध्ये गढूळ पाणी साचलेलं असतं. त्यामध्ये ते बघतात एक छोटासा जीव त्यात पडलेला आहे. ते उचलतात आणि बाजूला ठेवतात. तो विंचू असतो. विंचू काय करतो, तो जीव उचलून बाजूला ठेवत असताना विंचू आपलं काम अचूक करतो, डंक मारतो. डंक मारता क्षणी वेदना होते, तुकाराम महाराज हात झाडतात, विंचू बाजूला पडतो. त्या ठिकाणी नेमकं डबकं असतं, डबक्यातच पडतो. शेवटी संत तुकाराम आहे, त्यांचं हृदय हे अत्यंत कारुण्यमय असलेलं त्यांचं हृदय. नाही त्याचा जीव नाही जाऊन देणार. परत पुन्हा त्याच विंचूला उचलतात आणि परत बाजूला ठेवतात. परत विंचू बाजूला ठेवत असताना पुन्हा विंचू तीच कृती करतो, डंक मारतो. पुन्हा तेच घडतं, हात झाडतात, विंचू पुन्हाही डबक्यात पडतो. परत पुन्हा तीच कृती करतात. आणि हे दृश्य एक जण जाताना बघत असतो. ते महाराजांना म्हणतात, हो महाराज, मी मगापासून पाहतो, तो तुम्ही विंचू वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण तो तुम्हाला डंक मारतोय ना, तुम्ही का असं करताय? राहू दे त्याला वाचवायचं. महाराज म्हणतात नाही, तो त्याचं काम करतोय, मला माझं काम करतोय. कर्तव्य नारा देवपण. तो त्याचं काम करायला चुकत नाही. तो एक साधा जीव आहे, तो त्याचं काम करायला चुकत नाही. मग मी माझं काम करायला का चुक? म्हणजे कर्तव्यदक्ष असा हा शिक्षक असलाच पाहिजे. हे सांगत असताना, शिक्षकाच्या भूमिका सांगत असताना काही शिक्षकांची गुण वैशिष्ट्य सुद्धा आम्हाला बघावी लागतात. मग ही गुण वैशिष्ट्य कोणती आहेत? यामध्ये प्रामुख्यानं सर्वात महत्वाचं पहिलं की शिक्षक हा चारित्र्य संपन्न असतात. शीलम परम भूषणम. शील हे सर्वश्रेष्ठ आहे. अन्यक्षेत्र कृतं पापम पुण्यक्षेत्र विनश्यति. पुण्यक्षेत्रम कृतं पापम कृतो विनश्यति. माझा संस्कृत नाही विषय, पण मी बरंचसं काही असं ऐकलेलं आहे. त्या धार्मिक थोडीशी ओळखीचं असल्यामुळं ते थोडंसं या ठिकाणी सांगायचं होतं. अन्यक्षेत्रम कृतं पापम पुण्यक्षेत्र विनश्यति. तुमचा संस्कृत कोणाचा विषय आहे का इथं? असेल तर मी बोलतोय ते बरोबर आहे का? मला एवढंच फक्त सांगा. संस्कृत विषय आहे का? ठीक आहे. त्याचा अर्थ असा आहे, अन्यक्षेत्रम कृतं पापम पुण्यक्षेत्र विनश्यति. अन्य ठिकाणी केलेलं पाप हे पुण्यक्षेत्रात नाहीस करता येतं. लोक तीर्थक्षेत्र जात असतात. अन्य ठिकाणी केलेलं पाप हे पुण्यक्षेत्रात नाहीस करता येतं. पुढची ओळ महत्वाची आहे, पुण्यक्षेत्रम कृतं पापम कृतो विनश्यति. पुण्यक्षेत्रातच जर पाप केलं तर कुठं नाही सकत. शिक्षक कसा पाहिजे? चारित्र्य संपन्न. पुढचं शिक्षकांचं गुण वैशिष्ट्य आहे, शिक्षक निरोगी असला. तुम्ही म्हणाल हे काय आमच्या हाती आहे, पण हाती नाही असं पण नाही हो. आम्ही अर्धा तास रोज सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम नको का हो करायला? आमचं शरीर निरोगी निकोप ठेवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो? मी अजूनही, तुम्ही सुद्धा असाल, अजूनही वर्गात गेल्यानंतर कधीही खुर्चीवर बसत नाही. 2 वर्ष बाकी आहेत आता सेवानिवृत्तीचं. उभा राहूनच शिकतो.
कोणताही शरीरामध्ये दोष अजूनही नाही, कोणतीही डोळे अजूनही चालू नाही. हे झालं कशामुळं? आता तुमच्या लक्षात येईल शरीरयष्टी सुद्धा बारीक आहे, फारशी काय जाडजूड पाहिजे असेल किंवा पोट जास्त पुढे आले असेल त्याला थोडंफार असेल हा भाग वेगळा. पण विचारात घेतलं तर माझी शरीरयष्टी निकोप ही लाभली पाहिजे प्रत्येकाला. लाभेल केव्हा? आम्ही व्यायाम. मग याच्यामध्ये प्राणायाम आहेत. आम्ही फक्त 21 जूनलाच असं नको आहे ते फोटो काढण्यासाठी, असं नको आहे. या व्यतिरिक्त वर्षभर आपण थोडंफार हे ठेवूया ना. म्हणजे हा सुद्धा हे सुद्धा शिक्षकांचं वैशिष्ट्य आहे. त्याचं शरीर निरोगी असतं. नंतर शिक्षकाचा वेश. आता हे गुणवैशिष्ट्याकडे येत नाही, पण जरा थोडस याच्यामध्ये हा पण शब्द घेतो. त्याचा वेश साधा पण चांगला असतो. आम्ही ते ऐकलं, जरा थोडस कुठंतरी त्याच्यामध्ये जरा बदल करूया का हो. वेश असावा बावळा, परी अंगी असाव्या. पण वेश नुसताच बावळा मडका शर्ट न इस्त्री केलेला घालून चालणार आहे का हो? नाही. हिंदीमध्ये छान म्हटले बघा, एक नूर आदमी जस नूर का. अहो फौजदारानं जर तो ड्रेस नाही घातला, जर इतर वेळी किरकोळ ड्रेसवर जर तो आला, कदाचित आम्ही त्याला धक्का मारून पुढे जातो. बरोबर आहे का? पण हाच फौजदार जेव्हा तो युनिफॉर्म घालून येतो, बाप रे आपण बाजूने असतो. ते का घडतं? वेश. शिक्षकाचा वेश सुद्धा पाहिजे व व्यवस्थित. उगाच पायामध्ये तुटकी चप्पल घालून आला हे तरी काय बरोबर आहे का? नाही. थोडंफार तरी शिक्षक हा व्यवस्थितच असला पाहिजे, म्हणजे वेश चांगला असला पाहिजे. विषयाची आवड. पुढचा मुद्दा, आपण जो विषय शिकवतो त्या विषयाची आवड मुळात शिक्षकाला असते. माझ्याकडे सोपवलाय विषय म्हणून नाही शिकवत, तो माझा विषय आहे, ती माझी भाषा आहे. त्या विषयाची आवड जर शिक्षकाला असेल तर तो त्या विषयाचा अभ्यास करेल आणि अभ्यास करून परिपूर्ण होऊनच तो विद्यार्थ्यासमोर येईल. एकेका पाठाची प्रस्तावना करत असताना कदाचित 35 मिनिटाची 1 तासिका पुरत नाही. एवढं भरभरून आपण सांगतो. केव्हा सांगतो? विषयाची आवड असेल. ही विषयाची आवड असणं अत्यंत महत्वाचं. यानंतर शिक्षक बहुश्रुत असला पाहिजे. बहुश्रुतपणा. भरपूर त्यानं श्रवण वाचन केलेलं असतं. अनेक विषयाचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. आता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये येतंय. नुसता मराठीच विषय नाही. मराठी विषय शिक्षकाची भूमिका 21व्या शतकात आहेच, परंतु मराठीचा संबंध त्यानं इतर भाषेशी हा जोडला गेलेला असला पाहिजे. आपल्या एका पाठामध्ये ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप या पाठामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली त्यात एक उल्लेख आलाय बघा. इसवी सन पूर्व 776 ला झाली. माझ्या मुलांना इसवी सन पूर्व 776 आम्हाला पटवून देता आली पाहिजे. म्हणजे आजपासून किती वर्ष पाठीमागं? जरा विचारून बघा प्रश्न विद्यार्थ्यांना. नाही कळत हो, नाही कळत. मग त्यांना सांगावं लागतं इसवी सनाला सुरुवात कुठं झाली. मग ते 0, शून्यापासून परत पुन्हा 1, मग 2, असं 10, 100, मग अशा पद्धतीने 1000, 2000, आज 2022. मग शून्यापासून आज 2022 वर्ष होत आहे हे सांगितलं. मग इसवी सन त्याच्या पुढे कुठला शब्द आलाय त्यांना सांगूया. इसवी सन पूर्व म्हणजे त्याच्या आधी, अगोदर, पाठीमाग. किती पाठीमाग? इसवी सन पूर्व 776. मग आता पाठीमाग उलटी गिनती कर, हे त्याला पाठीमाग जायला सांगितलं. आणि मग हे 2022 आणि पाठीमागचे ते वर्ष किती वर्ष होतात हे त्यांना जरा आपण सांगूया ना, समजावून. म्हणजे इथं माझा संबंध गणित विषयाशी आहे. हे सुद्धा आपणाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगतात. बरोबर आहे ना? हे सुद्धा गरजेचं आहे. जाऊया पुढे. जरा शिक्षक याच्या पुढचा घटक हा विनोदी पण असला पाहिजे. 2 वैशिष्ट्य. मराठीच्या शिक्षकांना जरा थोडाफार कुठं तरी विनोद करावा हो. चेहरा पाडूनच वर्गात यायचं का? पाठाच्या अनुषंगाने मी म्हणतोय. उगाच 65 विनोद असला काही नाही. पु ल देशपांडेंनी विनोदाची व्याख्या खूप छान सांगितली. मग आम्हाला त्या पद्धतीनं विनोद करता आले पाहिजे. पु ल देशपांडेचे पाठ होते, तो शिकवताना आपल्या चेहऱ्यावर तसा भाव होता असला पाहिजे. एक चांगला विनोद परवा मी ऐकला. मुलगा आजोबांना फोन करतोय
हॅलो आजोबा, हॅलो आजोबा, मी इंद्रजित बोलतो. हॅलो आजोबा, मी इंद्रजित बोलतो. आजोबाचा आवाज येतोय. कोण बोलतोय? कोण बोलतोय? आजोबा, मी इंद्रजित बोलतोय. कोण बोलतोय? आजोबा पुन्हा. कोण? मोठ्यानं. कोण बोलतोय? कोण बोलतोय? इकडे मुलगा मोठ्यानं. आजोबा, मी इंद्रजित बोलतोय. इंद्रजित बोलतोय. आजोबा म्हणतात, इथं मराठी कळणार, इंग्रजीत कशाला बोलतोय? बरं ठरलं का बघा? काय जरा विनोद बुद्धी. विद्यार्थ्यांचं कसं होतं, सलग जेव्हा आता तुम्ही इथं 2:30 वाजल्यापासून बसला आहात, मला जाणवतं आम्ही खूप वेळ ऐकतोय, आमची क्षमता आहे म्हणून तुम्ही अजून आळस देत नाही, चांगली गोष्ट. पण विद्यार्थ्याला शक्य आहे का? 1 तास झाला की पुढची तासिका, पुढची तासिका, काही वेळा कंटाळण्याचे शिक्षक आहे. अशा वेळी एखादी विनोद बुद्धी जागृत व्हावी हो, काय होतं? मग ही विनोद बुद्धी जेव्हा आमची जागृत होते तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो. विद्यार्थी आता फ्रेश होतात, लक्षपूर्वक परत पुन्हा पुढचा घटक ऐकतात. यानंतर शिक्षकाचं पुढचं गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षकाच्या ठायी आत्मविश्वास. यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक त्याला स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे. माझा घटक परिपूर्ण आहे, मी अभ्यास करून आलेलो आहे, मी विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे सांगणार, विद्यार्थ्यांना ते पटवून देणार, माझा घटक विद्यार्थ्यांना समजणार. नावा टिळकांच्या एका कवितेमध्ये हा आत्मविश्वास खूप चांगला आलाय. मी ओळखले मला पूर्ण, आता कशाला मला पाहणे आरसे. आम्ही वृत्त शिकवलेलं होतं तेव्हा उदाहरण होतं बघा हे. मी ओळखले मला पूर्ण, आता कशाला मला पाहणे आरसे. माझ्या पुढे नित्य आत्मानुभूती पटावे तुझे तर्क आता कसे. मी ईश्वराच्या जगत कारणाच्या खऱ्या हेतूची पूर्तता मंगल. बोला हवे ते मला काय त्याचे. आत्मविश्वास येत आहे. पुरे जाणतो मीच माझे बल. हा जो आत्मविश्वास नावा टिळकांनी आपल्या कवितेमध्ये मांडला तो आत्मविश्वास आपल्याकडे असला पाहिजे. बोला हवे ते मला काय त्याचे, पुरे जाणतो मीच माझे बल. माझं बल एकदा मी जाणून घेतलं ना, मी कोण आहे? मी शिक्षक. शिक्षक या ठिकाणी बोलतोय, मग हे माझं ज्ञान परिपूर्ण घेऊन मी तुमच्या समोर आलोय. मग हे मांडत असताना आत्मविश्वासपूर्वक मांडलं. पुढचं शिक्षकाचं गुणवैशिष्ट्य असं आहे की शिक्षक हा प्रतिभावंत असला पाहिजे. आता प्रतिभावंत असणं, प्रतिभा म्हणजे सहज साध्य गोष्ट आहे असेही नाही, पण प्रयत्नानं असाध्य होणार नाही असंही नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास. आम्ही जरा प्रयत्न करूया ना. आम्ही आजपर्यंत 20 वर्ष 25 वर्ष जर मराठी विषयाचं अध्यापन करतोय तर आमच्या हातून काहीतरी आपण लिहूया ना. आपल्या स्वतःच्या कविता, स्वतःचा लेख, स्वतःचे अनुभव लिहूया. आपण आपली प्रतिभा आपण जागृत करूया, आपण फुलवूया. विद्यार्थ्यांच्याकडून आपण अपेक्षित करतोच की नाही, प्रत्येक वर्षी हस्तलिखित आपण काढतो शाळेमध्ये. प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम असणारच आहे. तो विद्यार्थ्याला सांगतो ना आपण की जे तुम्हाला अनुभव येतील ते अनुभव लिहा, आम्ही ते हस्तलिखित मध्ये घेतो. ज्या तुम्हाला कविता सुचतील त्या कविता लिहून आणा, मी दुरुस्ती करतो आणि परत त्या आपण व्यवस्थित करू, हस्तलिखितामध्ये घेऊ. विद्यार्थ्यांच्याकडून अपेक्षा करतोय, आपल्याकडून काय? आपण ही अशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे. मग माझं तर थोडंसं पुढचं मत असं आहे की समजा आपण लिहिलेलं उद्या प्रकाशित होवं किंवा न होवं, कारण प्रकाशक भेटणं आणि प्रकाशित करणं हे पुढचे किती सोपस्कार आहेत बऱ्याच जणांना परिचित आहे. पण लिहूया, लिहिते होऊया, आपल्या हातांना नको थांबवा. आपण प्रतिभावंत असलं पाहिजे. शिक्षक नंतर व्यासंगी असला, पुढचा घटक व्यासंगी असला. भरपूर वाचन, भरपूर श्रवण शिक्षकानं केलं पाहिजे. माझ्यासमोर दिलीप गायकवाड सर, त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी नाव मी घेतो. खूप ऐकतात, खूप वाचतात. दररोज सगळी वर्तमानपत्र वाचणारे शिक्षक आहेत. रेडिओचे चांगले कार्यक्रम दररोज ऐकणारे शिक्षक आहेत. आणि नुसतं ऐकणारे वाचणार नाहीत, स्वतःच्या नोट्स पण काढून ठेवतात आणि बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवर मला ते पाठवतात. आज तर पेपरमध्ये असं आलेलं. मग हा जो व्यासंगीपणा आहे ना,
प्रकांड पंडित गाडा अभ्यास वगैरे त्याला आपण शब्द लागतो ते असू देत शब्द, पण आपण त्या अनुषंगानं या संगीत शिक्षकाची भूमिका आम्ही जेव्हा बघत असतो तेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे येऊ पाहतं यामध्ये असे अनेक मुद्द्यांचा अंतर्भाव त्यांनी केलेला आहे. पुढचे 5-6 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ते मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे आणि मग मी थोडंसं थांबणार आहे. आता पाहू 10 ते 15 मिनिटांमध्ये मात्र पुढचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे. पुढचे मुद्दे कोणते आहेत पहा, की आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोष्टी सांगायच्या आहेत. गोष्ट सांगणे ही भूमिका शिक्षकांना पार पाडायची. याला स्टोरी टेलिंग असं म्हटलं गेलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे आलेलं आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही अगोदरपासून गोष्टी सांगत नाही का, आम्ही अगोदरपासून गोष्टी सांगतोयच की. आता हे धोरणामध्ये आलं. आता आम्ही अधिक व्यवस्थितपणे त्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या पाहिजेत. म्हणजे आता बोधकथेची पुस्तकं आम्ही वाचली पाहिजे. चांगल्या चांगल्या गोष्टी मोबाईलला पण येतो बघा. मोबाईल काय वाईट आहे असं अजिबात नाही, पण सवय लागली हाताला काय जरा थोडंसं मोठी कुठली तरी एखादी गोष्ट असली तर नुसतं आम्ही मोठं करतो वर ढकलतो. यामुळं आमचं मन सुद्धा केंद्रित होतं. हा एक मोबाईलचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे की स्क्रीन टच मोबाईल आल्यापासून बटनाचा होता तोपर्यंत बरं होतं. तो टीव्ही सुद्धा बटनाचा होता तोपर्यंत बरं होतं. रिमोट आला आणि मग सगळं चुकीचं. काय झालं, आमचं अवधान केंद्रित होत नाही. तरी अवधान ऐकले देईजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे तंत्रज्ञान. मग हे अवधान ऐकले देईजे जे आहे ना, अवधान केंद्रीकरण करणं हे आमचं होईन असं झालं त्या भ्रमणध्वनी का आम्ही लगेच पुढे ढकलतो. विद्यार्थ्यांना त्या भ्रमणध्वनीचा अचूक वापर करायला सांगितल्या. मोजक्या कारणासाठी मला माहिती आहे मोबाईलमुळेच 2 वर्ष आपण तरलो बरोबर आहे. हे सगळं मान्य आहे, पण आता कुठंतरी त्याच्यातून बाहेर पडलं. माझा मुद्दा आहे गोष्टी सांगणे. त्या मोबाईलला सुद्धा चांगल्या गोष्टी येतात. जरा स्टार मार्क करून ठेवूया ना त्या सुद्धा गोष्टी. आम्हाला हे माहिती पाहिजे सगळं आणि मग त्या गोष्टींचा वापर आम्हाला वर्गामध्ये तो करता आला पाहिजे. माझ्या एका कालच्या 9वीच्या विद्यार्थ्यांनी छोटीशी गोष्ट सांगितली, खूप भावली. परिपाठ होता आणि त्या परिपाठाला सांगितलेली ती गोष्ट सांगितली. गौतम नावाचा अत्यंत एक गरीब विद्यार्थी 8वीच्या वर्गात तो शिकत होता. खूप घरची गरिबी होती. आई वडील नव्हते. तो चुलत्यांकडे राहिला. पण एवढी घरची गरिबीची परिस्थिती असून सुद्धा शाळेतील सगळी फी तो गौतम वेळच्या वेळी भरत होता. आता तर जानेवारी महिना आला. शिक्षकांनी वर्गामध्ये सांगितलं आपली सहल जाणार आहे. सहलीची फी 200 रुपये आहे. गौतमनं नंतरच्या दिवशी लगेच 200 रुपये भरले. विद्यार्थी त्याचे ते 200 रुपये सहलीचे भरलेले बघून अवाक झाले. विद्यार्थ्यांना अगोदरपासूनच वाटत होतं अरे हा विद्यार्थी हा आपला मित्र गौतम सगळी फी वेळच्या वेळी भरतोय. आता सहलीचे सुद्धा 200 रुपये त्यानं लगेच भरले. कदाचित हा चोरी करत असेल. हे प्रकरण त्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांच्या पर्यंत नेलं. मुख्याध्यापकांनी गौतमला बोलवून घेतलं आणि विचारपूस केली. गौतमनी सगळं प्रामाणिकपणे सांगितलं मी नाही चोरी, माझे स्वकमाईचे हे पैसे आहेत. ते कसं सर मी तुम्हाला उद्या सांगतो. नंतरचा दिवस उजाडतो. गौतम येताना दोघांना घेऊन येतो. ते दोघं एक म्हातारी बाई असते आणि एक माळी असते. मुख्याध्यापकांच्याकडं तो गौतम त्या दोघांना घेऊन जातो. मुख्याध्यापक विचारतात हे कोण? सर मला तुम्ही काल म्हटलात ना की तू पैसे कुठून भरतोस, माझ्या स्वकमाईचे पैसे आहेत हे तुम्हाला मी या ठिकाणी पटवून देतो. मग ती म्हातारी सांगते हा मुलगा रोज मला भाजीपाला आणून देतो. मी एकटीच आहे. त्या मोबदल्यात मी याला थोडे पैसे देतो. आणि माळी सांगतो की माझ्या बागेत रोज हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तो पाणी झाडांना घालतो. मी त्याचा मोबदला त्याला पैसे देतो आणि त्याच्यातून तो शाळेची फी देतो. हे जेव्हा मुख्याध्यापकांना कळतं तेव्हा मात्र मुख्याध्यापकांना त्या मुलाबद्दल अधिक प्रेम निर्माण होतं. मग मुख्याध्यापक काय करतात, आपल्या खिशातील 100 रुपयाची नोट काढून त्या मुलाला देऊ लागतात.
तेव्हा तो मुलगा प्रामाणिकपणे म्हणतो, सर मी मेहनतीचे पैसे घेतो, मी दान स्वीकारत नाही. ही गोष्ट जेव्हा ती मी त्या ठिकाणी ऐकली तेव्हा मला सुद्धा ते कसं तरी वाटलं, कुठंतरी आतमध्ये ते भावलं. अशा गोष्टी ज्या असतात ना, जरा ठेवूया आपल्याकडे, त्या गोष्टी लिहून ठेवूया आणि या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करूया. नंतर आहे शिक्षकाची पुढची भूमिका जी आहे ती मित्र शिक्षण पद्धत. ही आता भूमिका येऊ पाहते बघा का. मित्र शिक्षण पद्धत, सहाध्यायी अध्ययन पद्धत असं त्याला नाव आहे. मग क्षमतेनुसार विद्यार्थ्यांचे आपल्याला गट पाडायचे, कौशल्य प्राप्तीनुसार विद्यार्थ्यांचे गट पाडायचे, वयानुसार त्यांचे गट आपल्याला पाडायचे आणि मग ती मित्र शिक्षण पद्धत आपल्याला यापासून पुढे आता चालू करावी लागते. त्यांच्यामध्ये भाषण संभाषण व्हायला पाहिजे. आमच्याकडे ज्ञान रचनावाद आला तेव्हा हे बऱ्यापैकी आलेलं होतं. मग आता ते रितसरच आलेलं आहे मित्र शिक्षण पद्धत. संवादाचं महत्व खूप आहे. मगाशी या ठिकाणी मी जेव्हा मॅडम बोलत होत्या त्या संवादाविषयी त्यांचा होता तेव्हा मी बोलणार होतो, पण म्हटलं नको, कारण मला पुढचं लेक्चर द्यायचं आहे. आपण बोललो की आणि 5 मिनिटं त्याच्यामध्ये जाणार आहेत. संवादाचं महत्व खूप आहे. एक उद्योजक उदाहरण म्हणून सांगतो, हे त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातीलच उदाहरण आहे, माझं वेगळं उदाहरण नाही. उद्योजक एक वॉशिंग पावडरची निर्मिती करतो. वॉशिंग पावडर तो निर्माण करतो, तो उद्योजक परकीय असतो, तो भारतामध्ये येतो आपली वॉशिंग पावडर विकायला. पण त्याच्या लक्षात येतं की मला जाहिरात जर करायची असेल तर मला इतकी भाषा कळत नाही. मग मी काय करतो, मग मी चित्राची निर्मिती करतो आणि चित्रातून जाहिरात करतो. मग तो वॉशिंग पावडरची जाहिरात करताना तो काय करतो बघा, एक चित्र पहिलं काढतो, शर्ट मळका दाखवलेला, हे पहिलं चित्र. नंतरचं चित्र आहे एक बादली आहे, बादलीमध्ये पाणी आहे आणि त्यानं तयार केलेली वॉशिंग पावडर त्या बादलीत टाकलेली आहे, हे नंतरचं चित्र. आणि त्याच्यामध्ये तो शर्ट बनलेला आहे, हे 2 क्रमांकाचं चित्र. आणि शेवटचं चित्र आहे शर्ट स्वच्छ पांढरा धुवून निघालेला आहे. मग ही जाहिरात जेव्हा प्रारंभी भारतीय लोक बघतात तेव्हा ती वॉशिंग पावडर खूप खपते, प्रचंड मागणी त्या वॉशिंग पावडरला होते. आणि मग आता आपला उद्योग वाढतो आहे, आपण जरा आपली पाळंमुळं अजून जरा पसरूया. मग तो काय करतो, आपली वॉशिंग पावडर घेऊन तो पाकिस्तानमध्ये जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलेलं उदाहरण तुमच्या समोर ठेवते, माझं उदाहरण. तो पाकिस्तानमध्ये जातो आणि त्याही ठिकाणी गेल्यानंतर हाच प्रॉब्लेम भाषेचा, तिथली भाषा नाही कळत. मग त्याही ठिकाणी परत पुन्हा हीच युक्ती प्रयुक्ती. कोणती काय करतो, परत पुन्हा ते चित्र, पहिलं चित्र मळका शर्ट, नंतरचं चित्र बादली, त्यामध्ये वॉशिंग पावडर, त्यामध्ये तो मळका शर्ट आणि शेवटचं चित्र पांढरा स्वच्छ शर्ट. आणि मग त्या ठिकाणी त्या वॉशिंग पावडरची तो उद्योजक जाहिरात करतो आणि नेमका तिथं बसतो, त्याची वॉशिंग पावडर खपत नाही. मग किती टक्के त्याला यश तिथं प्राप्त होतं, 50% भारताच्या, 10%, 5%, अहो 1% सुद्धा नाही. मग असं का झालं, भारतामध्ये वॉशिंग पावडर मात्र हीच जाहिरात बघून खूप खपते आणि पाकिस्तानमध्ये नाही खपली. कदाचित तुम्हाला हे कळलं असेल. याचं कारण पाकिस्तानमधली भाषा ही उर्दू आहे आणि उर्दू वाचतात कशी, उलट. आणि मग हे चित्र वाचलं कसं त्या लोकांनी, उलट. पांढरा शर्ट बादलीत फुटवला, वॉशिंग पावडर मध्ये मळका झाला. बरोबर. आम्हाला जरा थोडंफार का असं असेल ना, हे संवादाचं महत्व आहे ना, या सांगता आलं पाहिजे. चित्रातूनच सगळं काही चित्र आहेच. शिक्षक चित्रकार पण असावं, रेखाटन सहजपणे त्याला करता येईल, त्याला उत्तम हस्ताक्षर सुद्धा त्याचं असावं. माझा मोठेपणा सांगत नाही, पण मी फलकावर सहजपणे उत्कृष्ट हस्ताक्षर करतो. माझे बरेचसे बोलून काही जणांनी बघितले असते, बरोबर. पण असावं शिक्षकाची ही सुद्धा भूमिका. याच्यानंतर शिक्षकाची पुढची भूमिका जी आहे ती एकात्मिक पद्धत, एकीकृत पद्धत. ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, महत्वाची आहे. ती येऊ पाहते आहे, मागाशी जे बोललो तेच. एकात्मिक पद्धत, एकीकृत पद्धत म्हणजे काय की विविध विषयांना एकत्रित आणून आपल्या मराठी विषयाचा संबंध दुसऱ्या विषयाशी जोडणे.
मराठीचा संबंध तुम्हाला गणिताशी जोडता आला पाहिजे. मगाशी सांगितलं त्या पद्धतीने आम्हाला गणित सुद्धा समजलं पाहिजे. गणित माझा तर खूप आवडीचा विषय होता गणित, आणि मराठीचाही त्याच्यानंतर विषय होता. गणित माझ्या मते बरं का, मी तुम्हाला सांगतो ते पडते का बरं, गणित मराठीपेक्षा खूप सोपं, खूप सोपं. कारण पाठांतर काय नाहीच, म्हणजे मराठीला पाठ करावं लागतं असं नाही. मराठीला फक्त तुमची क्षमता, लेखन क्षमता, वाचन क्षमता, श्रवण क्षमता विकसित असेल आणि तुम्ही विद्यार्थ्यांशी मिसळलात तर तुमचं मराठी नक्कीच चांगलंच होणार आहे, प्रश्नच नाही. मराठीचा संबंध विज्ञानाचा पाहिजे. विज्ञानाचा शिक्षक एखादं फुल घेतलं, त्या फुलांच्या भागांची नावं सांगेल. मराठीचा शिक्षक काय करेल, त्या फुलाचं वर्णन करेल. मराठीचा संबंध भूगोलाशी पाहिजे. भूगोल शिकवताना तिकडं वृत्त शिकवतात, मराठीमध्ये सुद्धा आम्ही वृत्त शिकवतो. भूगोलातली वृत्त मराठीच्या शिक्षकाला माहिती पाहिजे. मग तिकडं मकर वृत्त आहे, कर्क वृत्त आहे, विषुववृत्त आहे, मग 0 अंश कुठं, 90 अंश, सगळं शिक्षकांना अक्षरवृत्त, रेखावृत्त हे माहिती पाहिजे. मग ते वृत्त आणि मराठीतील वृत्त हे विद्यार्थ्यांना आम्हाला पटवून देतात. किंबहुना वृत्त म्हणजे बातमी आणि खबर हे सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे आम्हाला अक्षरवृत्त, मात्रावृत्त, छंद, वृत्तछंद आहेच, पण हा पण नंतरचा अर्थ आम्हाला सांगता आला. नंतरची जी पद्धत आहे स्वतः शिकणे, स्वयंअध्ययन, ही पद्धत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा आहे आणि कदाचित यासाठीच असेल की स्कूल पाठ आलेले आहेत बघा आपल्या पाठामध्ये, यापूर्वीच आलेले. म्हणजे विद्यार्थ्यांनी शिकावेत, त्यांनीच उत्तर लिहावी असं नाही सर्व काही. आम्ही मार्गदर्शकाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडणार आहोत. ते सुरुवातीला 1 क्रमांकाला सुरू घेतलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. थोडंसं फास्ट या ठिकाणी मी इथे घेण्याचा प्रयत्न करतो. मेंदू आधारित शिक्षण म्हणजे ब्रेन बेस्ड लर्निंग, मेंदू आधारित शिक्षण. मग आम्हाला स्वविकास या पुस्तकामध्ये आलेला आहे पहा. बाळ जेव्हा जन्माला येतं, अर्भक असतं, तेव्हाच त्या बाळाचा म्हणजे जो कृती करणारा मेंदू असतो तो तेव्हाच पूर्ण विकसित असतो. कृती करणारा मेंदू जन्माला बाळ आल्यानंतर लगेच विकसित होतो हे माहिती असतं. कारण ते बाळ अर्भक रडतं, बोलतं म्हणजे हात हलवतं, डोळ्याच्या पापण्याची हालचाल ते करतं. म्हणजे कृती करणारा मेंदू त्याचा जो आहे ना तो त्या ठिकाणी विकसित झालेला असतो. भावनिक मेंदू जो आहे तो 0 ते 5 या वर्षामध्ये त्याचा विकसित होतो, भावनिक मेंदू. आणि विचार करणारा जो मेंदू आहे तो वयाच्या 20 ते 24 वर्षापर्यंत विकसित होत असतो. मग असा बालक आपल्या समोर असतो. मेंदू आधारित शिक्षण देत असताना हे आम्हाला माहिती असलं पाहिजे. मग अशा वेळी आम्ही त्या विद्यार्थ्याला शिक्षण देतो. ते शिक्षण हे चिंतामुक्त शिक्षण असतं. त्याला मराठी विषय शिक्षकाची भय, भीती किंवा चिंता ही त्याला वाटता कामा नये. मराठी विषय शिक्षकानं त्याला कधी धमकी देता कामा नये. त्याला प्रेमानंच जवळ घेऊन बोलवून त्याला शिकवलं. क्षमतावृंद शिक्षण यामध्ये आहे, कृतीशील शिक्षण यामध्ये आहे, आणि शेवटचा घटक यामध्ये जो आहे तो माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करून मराठीच्या शिक्षकांना शिकवतात. 21व्या शतकातील शिक्षक म्हणजे आता हे माहिती तंत्रज्ञान, संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, लॅपटॉप हे सगळं आम्ही 2 वर्षाच्या अगोदर एवढा सफाईदारपणे मोबाईल, भ्रमणध्वनी वापरत नव्हतो. त्या 2 वर्षामध्ये वापरायला बरोबर ना. आता आम्ही त्याच्यामध्ये अधिक भर घालून आम्ही ते शिकवलं. जेव्हा सेतूपूर्व चाचणी आम्ही घेतली, एक उदाहरण म्हणून सांगतो, तेव्हा विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेत 25 पैकी 20, 22 काहीतरी मार्क्स पडलेत. आणि सेतू उत्तर चाचणी जेव्हा घेतली तेव्हा वाढ त्याच्यामध्ये झाली. नक्की झाली किती? वर्गामध्ये 60-70% विद्यार्थ्यांना 25 पैकी 25 मार्क्स. मग हे झालं कसं? हा तंत्रज्ञानाचा परिणाम. लक्षात आलं तुमचं?
अहो विद्यार्थ्यांच्याकडे सगळं अगोदरच पोहोचलोय. विद्यार्थ्यांच्याकडे सगळं अगोदर ते वाटच बघत होते. तुम्ही उत्तर चाचणी कधी घेता ते वाटच बघत होते. पैकीच्या पैकी मार्क्स विद्यार्थी. म्हणजे विद्यार्थी जर इतका पुढारलेला असेल, साक्षर झाला असेल तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तर आपण सुद्धा विद्यार्थ्यांपेक्षा अधिक थोडंसं काकंबर श्रेष्ठच का असेना आम्ही सुद्धा ते ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खऱ्या अर्थानं काळाशी सुसंगत असलेले शिक्षक म्हणून आपण नावारूपास. अल्प वेळेमध्ये बऱ्यापैकी सांगण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. टाटा पासकडे गेलेलं आहे, म्हणून या ठिकाणी माझा भाग आवडला असेल नावडला असेल, पण शेवटी त्या संत तुकारामाच्या भाषेतच माझ्या या घटकाचा शेवट करतो. मीच मला शेवटी उपदेश करतो, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकाळच्या पायी माझा दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध.